एलसी लेने के मामले में हुए विवाद के चलते मनसे कार्यकर्ताओं और स्कूल प्रिंसिपल में हुई हाथापाई। नाला सोपारा के मदर मेरी वेलंकनी हाई स्कूल की घटना। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। गुरुवार 19 जून को नाला सोपारा पूर्व के मदर मेरी वेलंकनी स्कूल में काफी हंगामा हुआ। एक छात्र जो है वो और उसका परिवार पिछले कुछ दिनों से इस स्कूल में चक्कर काट रहे हैं एलसी लेने के लिए, यानी स्कूल छोड़ने का दाखिला, उसका सर्टिफिकेट लेने के लिए, लेकिन स्कूल द्वारा नहीं दिया जा रहा था। तो इस परिवार ने, इस छात्र ने मनसे के लोगों से संपर्क किया। फिर यहाँ पर किस तरह से मनसे के लोग पहुंचे हैं, फिर किस तरह से यहाँ पर जो है विवाद बढ़ा और मामला जो है हाथापाई तक पहुंचा। सब वीडियोस हम आपको दिखाएंगे। फिर पुलिस भी यहाँ पर आई। पुलिस के दौरान भी जो है यहाँ पर प्रिंसिपल द्वारा बच्चे को घसीटना और फिर उस पर मनसे के लोगों का आक्रामक होना, फिर वहां पर धरने पर बैठ जाना, पूरा घटनाक्रम हम आपको दिखाएंगे। अब आधिकारिक रूप से पुलिस ने इस पूरे मामले में क्या कार्रवाई की है, किसने किसके खिलाफ क्या शिकायत दर्ज कराई है, इसकी कोई जानकारी सामने नहीं आई है। मगर 19 जून को नाला सोपारा की मदर मेरी वेलंकनी स्कूल में किस तरह से घमासान हुआ था वो देखिए जरूर। एक काम कीजिए, तुम्ही आपले प्रिन्सिपल आहेत ना, प्रिन्सिपलला सांगा भेटायचं आहे। इथून जाणार नाही मी, भेटलं सांगा। बोलवतील जेव्हा बोलवतील जायचं तर आहे नाही, शाळा आहे का तुम्ही मीटिंगमध्ये कार्ड तर देऊ शकता ना, कार्ड द्या ना, त्यांना सांगा भेटायला आले, बोलताना बोलतात ना दंडा लेके मारो, कोण बोला या दंडे काढा तो त्यांना सांगा। बघ मॅडम, बघा आम्हाला तुमच्याशी काही घेणं देणं नाही, आताच सांगतोय। तुमचे जे कोण शाळेचे असतील, ट्रस्टी असतील, कोण प्रिन्सिपल असतील, आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची। शाळा अशा पद्धतीने चालवली जाते का? एक मिनिट ऐकलं का मॅडम? जर का त्या बाहेर येणार नसतील ना तर एकही काच उरणार नाही शाळेची, पहिलंच सांगतोय। त्यांना सांगा सरळपणे येऊन बसायचं, तुमच्या मॅनेजमेंटला बोलवा। लोकांचे पैसे फक्त खायचे दिसतात का? पैसे त्याने भरले तर का नाही दिले जात मग तुमच्याकडनं पेपर? तुम्ही कार्ड द्या पहिलं, तुम्ही कार्ड द्या, आम्हाला मीटिंग करायचं, त्यांच्याशी चर्चा करायची। आम्ही इथून जाणार नाही, आम्ही चर्चा करण्यासाठी आलो हे लक्षात ठेवा। दीड मिनिट ऑथोराइज पर्सन बाहर या फिर हम जाएंगे अंदर डायरेक्टली, उनको बुला। तुमची इच्छा असेल तर आम्हाला आतमध्ये पण जाता येतं, आधीच सांगतोय। हाँ तो उनसे जाके बात करो। तुम्हारे पास क्या मिलने के लिए? उनको मैसेज करो जाके, चला डायरेक्ट चले चल। कौन है? प्रिन्सिपल की केबिन कुठे आहे ती बघा। एवढे येते बोलव तिला। आम्हाला बोलायचं आहे तुमच्याशी, आम्हाला काय लांबरा हो मॅडम, हात नाही लावू शकता मला। हे मारा नाही व्हिडिओ
व्हिडिओ मी काढू शकतो, माझा अधिकार आहे, तुम्ही बोलू नका मला. हे मार द्याला आप बच्चों को नहीं पढ़ा रहे हो, ये स्कूल में पढ़ने को मतलब हाताला ना गावी म्हणजे अर्धा तास आम्ही एक तास तिथे येणार आहोत. परंतु त्यांना साहेब आपण हे का नाही विचारू शकत की तुमचा GR दाखवा असा लिहिलेला आहे त्याच्यामध्ये. असं साहेब तुम्ही एक मिनिट असं साहेब तुम्ही कसं सांगू शकता की तुम्ही सगळ्या बघते तरी तिला शिक्षण शिकवते. शिक्षण असं आता यांचे कॅमेरा कुठे गेले ते बंद ठेवतो नको. आता कॅमेरामॅन कुठे गेला यांचा. आम्ही असे लोक ठेवले की ती मॅडम आली का ही लोक पण मारामारी करायला येतात. मदत घेतली. किती दिवस मी 15 दिवस झाले, मी 15 दिवस फिरते इथे, पण ही लोक मला देतच नाही लीड सर्टिफिकेट. 1.5 महिना मी त्याला 1.5 महिना म्हणजे त्यांच्या मी ऍप्लिकेशन द्यायला पण इथे आलेली, त्या लोकांनी मला रिटर्न पाठवली. बोलते ऍप्लिकेशन घेत नाही आम्ही, जेव्हा आम्ही बोलवणार तेव्हा तुम्हाला ऍप्लिकेशन द्यायला लागेल. माझ्या मिस्टरांचा सर्जरी होत होता तेव्हा मी सर्जरी करून इथे कॅबिन मध्ये मॅडमकडे भेटायला घेऊन आली. तरी त्या मॅडमने बघितली, तरी पण ती दया खाल्ली ना माझ्यावरती. तरी पण ती बोलली तुम्हाला मी डेट देणार. सामनेसून मी फोन करून येत होती हिच्याकडे की येऊ का, नाही बोलते आज मॅडम नाही येणार. मॅडम इथे असून पण ती आम्हाला ही फोटो बोलते, इथे बसलेली ती त्याच्यावरती रिसेप्शन मध्ये बसली ती फोटो बोलली आम्हाला. मॅडम बोलली ऍप्लिकेशन लेणे काय नाही, किती ऍप्लिकेशन लेणे काय नाही. मग आता आम्ही 1.5 महिन्यापासून ऍप्लिकेशन देत होती, पण आता मी घेणार नाही. पण मला LC पाहिजे आणि माझ्या मुलाचा 10वीचा रिझल्ट मला पाहिजे आणि माझा 11वीला पास झालेला मुलगा ते पण मला पाहिजे. मला अजून त्याने रिझल्ट दाखवत आहे म्हणून मला हे ऑप्शन उतरायला लागला. मी मनसेला बोलवला इथे. आज मी किती दिवस मी फिरते. नाव काय तुझं पूर्ण पद काय? मी रवींद्र पाटेकर, नालासोपारा शहर संघटना. काय नेमकं आज या शाळेमध्ये गोल होता आणि तुम्ही आज तोडफोड केली, काय त्याच्याबद्दल सांगा. आमचा शाळेचा गोळ म्हणजे आमच्याकडे एक कंप्लेंट आली होती आमच्या मॅडमकडे की शाळेवाले लिव्हिंग सर्टिफिकेट, मार्कशीट मुलांना कोणत्याच प्रकारे काहीच दिलं जात नाही, फीस पूर्ण असून सुद्धा. तर काल त्या निमित्ताने त्यांच्याशी चर्चा करायला ते पालक आले होते. तर पालकांना असं सांगितलं जातं की तुमच्याबरोबर अजून कोण आलाय त्यांना आम्ही काट्याने मारू, कोण आलाय त्याला इकडे घ्यायचं नाही, आतमध्ये काट्याने मारू. हा विषय पालकांनी ज्यावेळी आमच्या कानावरती घातला आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला आलो. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्हाला भेटायचंय, बोलायचंय. त्यांचे सर्व कर्मचारी असं सांगत आहेत की ते कोण आहेत नाही आणि ती लोक आमच्या समोरूनच फिरतायत. प्रिन्सिपल असेल, ट्रस्टी असेल, इथूनच फिरताय. आम्हाला सांगतात त्यांचे कोण लोक आहेत नाहीत. ज्यावेळी आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला गेलो, आम्ही त्यांच्या केबिनपर्यंत गेलो. केबिनमध्ये जायच्या तिथे दरवाजा खोलून चप्पल काढून ते आमच्या त्या जे सर्टिफिकेट मागायला लोक आली होती त्यांच्या अंगावरती सर्वजण धावत आले मारायला. म्हणजे ट्रस्टी मॅडम जर का अशा पद्धतीचं या शाळेमध्ये राहून कृत्य करत असतील तर ही शाळा लोकांना काय ज्ञान देते याच्यावरून दिसून येते ना. आणि
आणि हा बोला. याच्यामध्ये काय महिलांनी मारहाण केलेली आहे काय? नाही. शिक्षिकेला काय प्रिन्सिपलला? महिलांनी मारहाण म्हणजे ज्यावेळी ट्रस्टी मॅडम अंगावरती धावत आल्या त्यावेळी एकामेकाची धक्काबुक्की झाली. ट्रस्टी मॅडम चप्पल काढून महिलांच्या अंगावरती आलेले आहेत, त्याच्यामध्ये धक्काबुक्की झालेली आहे. आता आपली काय मागणी आहे? आमची एकच मागणी आहे की ज्या मुलांचं सर्टिफिकेट त्यांना भेटत नाही, ज्या मुलांना शाळेमध्ये 10वीचा रिझल्ट होऊन गेलेले आहेत, त्यांची आता ऍडमिशन संपत आलेली आहेत, तरी अजून या शाळेतून सर्टिफिकेट दिले जात नाही. कारण फक्त एकच की ती मुलांना कुठे ऍडमिशन भेटू नये आणि पुन्हा त्या मुलांना याच ठिकाणी ऍडमिशन घ्यावे, म्हणजे त्यांना त्यांचे पैसे चालू राहतील. कारण एखादी ट्रस्टी जर का शाळेचं आपलं नाव अशा पद्धतीने आपल्या समोरच आपण पाहिलं असाल की त्या मुलांना कशा पद्धतीने खेचून जात होती, खेचत होती, अशाच पद्धतीने त्याने दरवाजा खोलून त्या सर्व. मॅडम काय सांगाल की आज जे आहे मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे, काही पॅरेंट्सचं असं म्हणणं आहे मुलांचं की 10वीचे रिझल्ट नाही दिले, LC नाही दिले, काय हे नेमकं एकूण प्रकार आहे? सर, आमची शाळा जी आहे 16 तारखेपासून चालू झाली. 10वीच्या रिझल्टबद्दल जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं, पण मुलं इथे येतील त्याच वेळेला आम्ही रिझल्ट त्यांना देऊ शकतो, त्यांच्या घरी तर आम्ही रिझल्ट नाही पोचवू शकत. आणि हा सगळा म्हणजे आता तुम्ही मला विचारता, आणि हा जो आज मनसेने जो जो धक्काबुक्की आणि मारणं आणि आपल्या शाळेमध्ये सगळं शाळा चालू असताना घुसणं, तर आम्हाला हे याच्याबद्दल काही एक कल्पना नव्हती. आमचे 11वीचे एक स्टुडंट्स, त्यांना LC हवी होती, म्हणून त्यांच्या पालकाबरोबर मनसेचे अधिकारी काल येऊन गेले आणि ते आमच्या मॅडमना भेटले आणि मॅडमनी त्याबद्दल त्यांना सांगितलं की उद्या तुम्ही अर्ज घेऊन या, अर्ज घेऊन आल्यानंतर आम्ही तुम्हाला LC देऊ. आणि त्यानंतर आज सगळे एकत्र येऊन हे सगळी फोडतोड केलेली आहे. मला स्वतःलासुद्धा त्यांनी धक्काबुक्की करून खूप काही म्हणजे अपमानास्पद केलेलं आहे. आणि मारहाण झालेली आहे. ऑफिसमध्ये घुसून त्यांनी आम्हाला मारलेलं आहे आणि इवन आमच्या स्टाफलासुद्धा मारलेलं आहे. त्यांनासुद्धा म्हणजे हे केलं त्याने, म्हणजे धक्काबुक्की दिली आहे. हां, द्यायला तर लागेलच ना सर. नाही देणार तर एज्युकेशन आम्ही चालवणार कसे? हे एज्युकेशन म्हणजे एक सरस्वती मंदिर आहे आणि जशी आपण देवाची पूजा करतो तशी इथे सरस्वतीची पूजा केली जाते. आणि जर असे कोणीतरी येऊन आणि पॉलिटिशियनच्या ह्याच्यावर जाऊन जर आम्हाला जर असं मारलं जातं की एका चेअरपर्सनला मारलं जातं, तर बाकीच्या पण शाळांनी आणि कॉलेजनी ह्यासाठी काय करावं हे त्यांनी पण आता त्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. जो आरोप होतो तुमच्यावर की 10वीच्या मुलांचं मार्कशीट नाही दिलेली आहे, LC नाही दिलेली आहे, डॉक्युमेंट त्यांना 11वीच्या परीक्षेला प्रवेशासाठी थोडंसं त्रास सहन होते, त्याच्याबद्दल तुमचं काय नेमकं? सर, आमच्याकडे त्यांनी अर्ज दिला. ॲक्च्युली 10वी आणि 12वीला 11वी 12वीला ते संलग्न परमिशन दिलेले आहे. तर ते कॉलेज पण आपल्याकडे ज्युनियर कॉलेज आहे ना, तर त्या मुलांना आपल्याचकडे प्रवेश घ्यायचे आहेत की बाहेर कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे हे त्यांनी आम्हाला सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळेल? त्याच्यासाठी त्यांनी ॲप्लिकेशन अर्ज हा द्यायला पाहिजे. अजूनपर्यंत कोणी अर्ज आम्हाला दिलेला नाही आहे आणि त्याची लेखीसुद्धा त्यांच्याकडे असेल तर ते तुम्ही पडताळून पाहावी.